मैदानामध्ये कडन एक नंबर केला, अक्षरशः रडलो त्यावेळेस. कारण त्यानं फक्त ह्या वाघानं माझ्या तोंड बंद करून टाकली मागची बोकणाऱ्यांची. बस एवढं समाधान आहे. आणि आज पेडगावचा हिंद केसरीचा गुलाल दिलाय, ह्याच्यात समाधान आहे. मध्यस्थी गडीच पैसे द्यायला लागतील, 10,000 द्यायला लागतील, 5,000 द्यायला लागतील. बैलवाल्याच्या आधी मध्यस्थीच गडी ही करते, तर त्यामुळे नाही गोलाला गोलाला ते आता मला वाटतं एक 2 महिने झालं यांचं खाद्य चालू केले, तेव्हापासूनच रिझल्ट वासरू द्यायला लागले. आणि एक नंबर खाद्य आहे. सगळ्यांनी खाद्य यांचं बसलं वापरावं ही रिक्वेस्ट आहे सगळ्या बैलवाल्यांना किंवा वासरवाल्यासनी. आणि एक नंबर खाद्य आहे. मित्रांनो, आपण आलोय पेडगावच्या मैदानावर आणि पेडगावच्या मैदानावर मित्रांनो पाखऱ्या पुलकोटीकरांचा पाखऱ्या मित्रांनो माझ्या गावाशेजारचं वासुर आहे. संतोष गलंडे माझा मित्रच आहे मित्रांनो. आम्ही कॉलेजला संगत होतो. आता अनेक लोक म्हणतील संतोष गलंडेचं वासुर आहे, मग तुझ्या जवळचं वासुर आहे धनाभाऊ. आतापर्यंत मुलाखत का घेतली नाही, परंतु जाणून बुजून मित्रांनो मुलाखत घेतली नाही. आम्हाला ज्यावेळेस पेडगावला राहील त्यावेळेसच मुलाखत घ्यायची अशी आम्ही ठरवलेली. आणि आज त्यांना ती स्वप्न पूर्ण करून ठेवलं की एक प्रकारे पेडगावला आपण मला वाटते त्यानं 2 मैदानात 1 नंबर झाला, तरी पण आपण मुलाखत घेतली. नंबर केला सलग 2 मैदानात 1 नंबर केलाय. ह्याच्या अगोदर कातरखाटाला कडन पळून 1 नंबर केला आणि गुरसाळ्यात मधनं 1 नंबर केला. आणि ह्याच्या आता ह्याला राहिलाय, ह्याच्याकडून कायच अपेक्षा नाही माझी. मित्रांनो, मालकाचं जर कष्ट बघितलं तुम्ही तर आम्ही संगत आहे, परंतु मुलाखत घेतली नाही. कारण ज्यावेळेस संतोष शेठ पहिल्यांदा वासरू फायनलला राहिलं होतं मला वाटतं, त्यावेळेस मी काय म्हटलं आणि वासरू नाव करणार 100% म्हणले. आणि दानाभाऊजी बोललं ते खरंच झालं, काय विषय नाही. ज्यावेळेस चुकून म्हणजे फसून गंगोतीला चाललो पुलखोडीला फसून गेलो बरं का. आणि हा वासरापाशी कुणाचा वासरू तेवढं हे म्हटलं अरे कर कसं काय, तर म्हणजे घर मला माहीत नव्हतं. तर 1 नंबरातलं वासुर आहे. आणि आतापर्यंत आपल्या नजरेतली वस्तू म्हणजे फेल गेली नाही, म्हणजे वस्तू म्हणत नाही नंदी फेल गेला नाही आजपर्यंत ही नजर महत्त्वाची गोष्ट, नजर पाहिजे माणसांना. आणि देवाला ती फेल गेलेली नाही. आणि मला माहीत होतं पेडगावला वासुर राहणार म्हणजे राहणारच. ज्यावेळेस पेडगावला राहील तेव्हाच आमच्या डोक्यात होतं घ्यायची मुलाखत. कुठं आणलं संतो भाई? हे गणेश माळवे झरे, दत्ता पाटील झरे यांच्यापासून आणलेला आहे वस्तू ही. आणि त्यांनी पण मोकळ्या मनानं आपल्याला दिलं, त्यांचं मी खूप आभार मानतो. त्यांनी आपल्याला 2 शब्दात व्यवहार केला. कितीला घेतलं? हे 60,000 100ला घेतलेले वस्तू. 60,000ला 100ला वासरू घेतलेलं मित्रांनो. आता आणलं तेव्हा कोण म्हणत नव्हतं एवढ्याला आणलं, कोण म्हणायचं 30,000ला आणलं, कोण म्हणायचं 25,000ला आणलंय, कोण काय पण नावं ठेवायची. म्हणजे त्यानं आता त्याच्या पळाची ह्याच्यावर तोंड बंद करून टाकली सगळ्यांची. ती कितीपर्यंत मागितलं मला सांग? मागणी मस्त झाली, भरपूर झाली मागणी, पण आपण काय बोलायचं नाही, आपल्याला द्यायचं नाही, त्यामुळे काय बोलायचं नाही. फक्त आपलं गणेश माळवे दत्ता पाटलाचं खूप आभार आहे मी. त्यांनी आपल्याला वस्तू दिली 1-2 शब्दावर आणि म्हणजे समाधान आहे एकदम. आणि त्यांनी दिलेली मोकळ्या मनानं वस्तू दिली आणि आपल्याला लाभली वस्तू. या साईडला जर बघितलं तर आमचं त्यांच्यामुळेच आपलं नाव झालंय, त्यांना कधीच जिंदगीभर विसरणार नाही. या साईडला सगळी टीम आहे आपलीच आहे मित्रांनो. आणि एकत्रच आम्ही नितीनराव काय सांगतो वासराची? काय मला जास्त यातलं माहीत नाही, पण माझ्या मित्राचा बैल असल्यामुळे मी आज पेडगावमध्ये आलो आहे. काल एवढी मोठी बैल येऊन गेली पण मी काय आलो नाही. मला माझ्या मित्राचा बैल बघायचा होता म्हणून मी आलो होतो आणि आल्यासारखं समाधान केलंय बैलांना बी. छाती ठोकपणे सांगणारा माणूस आहे मित्रांनो. जर 1 नंबर तासावर पावती असली तरी 1 नंबर तासावर सांगणार, 2 पावती टाकणार नाही. आणि एक मला वाटतं त्याच्या स्वतःच्या गावातलं मैदान, मला वाटतं पुलकोटीच्या नाही गंगोतीचं मैदान होतं, पण पुलकोटी आणि गंगोती शिवाय आणि एक प्रकारे गावाशेजारचं मैदान असून गाडी कडून पळवली 1 नंबर तासावर, लागली गाडी, परंतु लेंगावाल्याने बुजवल्यानंतर गाडीत बाद झाली. तर अनेक म्हणजे लोकांना वाटलं काय आज 1 नंबर करणारी गाडी गटाला मार खाऊन चाललाय, पण ह्यो काय म्हणला की बाबा माझा आज गटाला मार खाऊ द्या, पण मी पब्लिकनं सांगणार. हो 100%. आणि पब्लिकनं कुठल्या पण साईडने येऊ द्या, 2 खांदी 4 खांदी आतनं बाहेरनं कुठनं पण येऊ द्या, खट्ट पळतंय. आणि घरी मी मस्त कष्ट घेतोय, पण मैदानात जे पिकापावले असतील, प्रवीण होबाले, अजित कोळे असतील मसोडचे, नानाभाऊ, भरपूर सहकार्य आहे ते सोमेश्वर मडके असतील, हर्ष मडके असतील, श्रेयस मडके असतील, ह्यांचं सगळ्यांचं योगदान आहे ह्याच्यात. आणि फोन केला बाबा हा इथं का चालू काम सोडून येते ते, त्यांचं खूप सहकार्य आहे मैदानात.
मी घरी कष्ट करत असलो तरी पण मैदानात त्यांचं ह्या टीमचं सगळ्या खूप हे आहे, योगदान आहे याच्यात. मित्रांनो मी अनेक वेळा म्हणत असतो पळणारी वस्तू लपून राहत नाही. म्हणजे अनेक लोक म्हणते नियोजना बादशाह आणि ह्यावं त्यावं. आता याचं पण नियोजन आम्ही करतोय. आम्ही पण नियोजनाचं बादशाह नाही. अरे ती पळतंय म्हणून त्याला बैल देते ती. आमच्या दुसऱ्या वासराला बघू देते का बैल? सांग बरं सांगतो. नाही वासराला तू देते पळाला तरच आहे ह्याच्यात, नाही तर काय कोण विचारत नाही. बाजून जातात पण विचारत नाही, तर पळाल्यावरच नमस्कार करतात. नाहीतर पळाना तर कोण बाजून जातात पण विचारत नाही अजिबात कोण सुद्धा. साई बरोबर नियोजन झालं त्या दिवशी मित्रांनो. तिथं पण 1 नंबर झाला. ती पण गाडी पावली असती राहिली असती, पण मल्हार बरोबर पण 1 नंबर केला. पण ती गाडी दोन्हीपैकी एकाच ठरवलं की शेवटी आधी यांचा पहिला झाला. पण मल्हार कसा पोहतोय काय? 1 नंबर मल्हार दोन्ही खांदे 1 नंबर बैल पळतोय. 1 नंबर म्हणजे 1 नंबर. आणि मालक त्याचा 1 नंबर आहे. अजिबात माणुसकीला 1 नंबर आहे. अजिबात काय दोघाच्या विचाराने सगळ्या गोष्टी होते त्या. आणि सगळ्यात श्रेय ह्याच्यात सुजित ड्रायव्हर आंधळीकरांचा आहे. ही पायरा घडवून आणला त्यांनी, किंवा गाडी हाणण्या 1 नंबर गाडी हाणते ते सुजित ड्रायव्हरांना. म्हणजे खूप ऋण आहे त्यांचा मी. आणि त्यांच्यामुळं पण मी भरपूर उजेडात आलो. ही मल्हार त्यांच्यामुळंच पायरा मिळाला मला कातर खटावमध्ये. तिथं कडनं 1 नंबर केला 8 नंबर तासावनं. ही सुजित ड्रायव्हरमुळे सगळं घडलं. विषय काय होता? काय नाही, पहिल्यापासून आपली गाडी त्यांच्या वासराला म्हणजे पहिल्या फेऱ्यापासून जे आहे ती आता बाग गुलाल 1 नंबर करायला लागला. अनेक लोक म्हणत होते संतूला काय कळते कळना त्या पोराला काय, म्हणजे त्याच्याच मनाला निर्णय घेते, आडग बोलते. लय जणांनी नाव ठेवली मला, तरी मला पण ठेवली आणि या वस्तूला पण ठेवली. पण त्यानं दाखवून दिलं सगळं. आणि ही प्रवीण ओबाले यांच्यात कधीच भाड्याला बाबा पैसे माझ्याकडे नसले तरी पण नाही म्हणलं तरी बाबा काय नाही अडचण, पुढच्या वेळेस दे, किंवा ज्यावेळेस हे जे बक्षिसाचं रक्कम आल्यानंतर दे, काय कधीच तो ही करत नाहीत. एकदम चांगलं आहे ती. महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचा व्यवहारच क्लिअर आहे. म्हणजे अगदी आता 1-2 व्यवहार झाला आपलं, पण बाकीचे पोतणे आल्यानंतर बाकीचे म्हणते ते धनाभाव उद्या देतो, परवा दिवशी देतो, जवळच मित्र मंडळी. पण हे माणूस माझा मित्र, तू नंतर आहेस, आधी तुझं पैसे धर. ही काय सांगतात? नाही काय कुठल्याही क्षेत्रात गेला, कुठेही जरा गेला तरी पैसे व्यवहार हे क्लिअर केलंच पाहिजे. त्यांनी व्यवहार क्लिअर आहे तरच माणुसकी आहे किंवा सगळ्या गोष्टी हे आहे त्या. आणि 99% मी व्यवहार क्लिअरच असतात माझं. की आपल्याला जर नसलं तर आपण घरी बसायचं, आपल्याला नसलं तर आपलं घरी बसायचं. पण व्यवहार हे करायचं, हां व्यवहार चोख करायचा आपलं. तर आता संतभाऊ सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक लोकांना वाटलं आता योग गुलाला राहिले म्हणून धनाभाऊ पोते जाहिरात करते का? खरं सांगा मला. नाही गुलाला गुलाला ते आता मला वाटते 2 महिने झालं यांचं खाद्य चालू केले, तेव्हापासूनच रिझल्ट वासरू द्यायला लागले. आणि 1 नंबर खाद्य आहे. सगळ्यांनी खाद्य यांचं बसलं वापरावं ही रिक्वेस्ट आहे सगळ्या बैलवाल्यांना किंवा वासरवाल्यासनी. आणि 1 नंबर खाद्य आहे. असं पण आपलं खाद्य लय घालायची पण गरज नाही पुढे. काय नाही लय घालायचं, काय नाही, एवढं 4-5 गोळं 5-6 गोळं चारलं तरी बस. काय बाबा पाठी भरूनच ठेवावं किंवा अर्धी पाठी ठेवावं असं काहीच नाही. अनेक लोक सांगतात 1 किलो घाला आणि 1.5 किलो घाला. मी म्हणतो 300 ग्रॅम ठेवा, फक्त 300 ग्रॅम मध्ये रिझल्ट घ्या. आणि जवळ पाखऱ्यांनीच दाखवून दिलं. आणि कसं होतं, पाखऱ्यानं तुमचं नाव केलं त्याबरोबर आपल्या खाद्याचं पण नाव केलं. असं पण काय नाही मित्रांनो, अगदी कंटिन्यू संतोषन आमचं कॉन्टॅक्ट होतं. आणि व्यवहाराला माणूस क्लिअर आहे. पोतं नेलं तरी बाबा आधी दाना बाबा तू 50 कमी घे म्हणेल, पण रोख जागच्या जाग्यावर. आणि व्यवहार क्लिअर असल्यामुळे किंवा मनात कुठली त्या माणसाला मला वाटतं ही खपत नाही, हेट खपत नाही. काय म्हणायचं? खपत नाही बिलकुल. म्हणजे कुठल्या माणसाचं हेट खपणारच नाही त्याला. हो, पहिल्यापासून ती दुसऱ्या तुम्ही कोणाचं बोलून घेणार नाही आणि दुसऱ्याला कोणाला बोलणार नाही. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. ज्यावेळेस आता ही टीम आहे सगळी, काय सांगचाल? म्हणजे पहिलं ज्यावेळेस होत नव्हतं किंवा मला वाटतं पहिला गुलाला केला त्यावेळेसच आपली गाठ पडलेली. भरपूर वेळा तुमचं स्टेटस, माझं स्टेटस तुम्ही बघत होता, पण कुठेतरी काय हो पहिरं होत नव्हतं, पहिरं कोण देत नव्हतं. ज्यावेळेस पळायला लागला त्यावेळेस मग समोरनं फोन यायला लागले किंवा आपण संपर्क करतोय. आणि मी स्वतः ज्यावेळेस फोन करतोय ज्या पहिल्यावाल्याला, तो नाही म्हणतच नाही बाबा ही मैदान पुढचं मैदान ही झालेलं आहे, त्याच्या पुढच्या मैदानात पळू. पण 100% देते तीच बैल. मला अडचण ह्याचा एक स्टेटस ठेवला होता. त्यानंतर साईचा फोन आला मला, साईवाल्यांचा. आणि त्याबरोबर नियोजन मला माहीत होतं 1 नंबर होईल, तुमचा नंबर दिला, तिथं पण 1 नंबर झाला. म्हणजे ज्या पायऱ्यांसाठी आपली उत्सुकता होती ती स्वतःहून फोन करायला लागली. आणि कसं होतं, मी अजून सांगतो तुम्हाला मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं बैल पळतो त्यावेळेस तुमचं तुम्ही नियोजनाचं बादशाह बरं का. ज्यावेळेस तुमचा बैल पळत नाही ना, जो कोण म्हणतो ना मी लय नियोजनाचा बादशाह आणि ह्या वाय त्या नाही, तू साध्या बैलाला पैरे करून जाऊ टॉपचं,
तुला तुझी पाठ सापडतो. ज्या वेळेस आपला बैल पोहतो ना त्यावेळेस आपण नियोजन बच्च असतो. बैलवाल्यांना सगळ्यांना माझं मनापासून बोलणं एकच राहील की तुम्ही डायरेक्ट बैलवाल्याशी संपर्क करा. मध्यस्थी गाड्यासनी कुणालाच बोलू नका किंवा कुणालाच काय सांगू नका. तुम्ही डायरेक्ट बैलवाल्याशी कॉन्टॅक्ट करा. बैलवाली कधीच नाही म्हणत नाहीत पायऱ्याला. बैलवाली लय चांगली असते ती मनानं ह्यानं, पण हो म्हणते तीच. पण मध्यस्थी गडीच पैसे द्यायला लागतील, 10,000 द्यायला लागतील, 5,000 द्यायला लागतील. बैलवाल्याच्या आधी मध्यस्थीच गडी ही करते. तर त्यामुळे मध्यस्थी गाड्यांना कुणालाही न करता बळी पडता डायरेक्ट बैलवाल्याशी नाही बाबा ही बैल पटला आपल्याला, हे घालायचं आपल्याला, त्या बैलवाल्याशी डायरेक्ट संपर्क करा आणि पैरा करा. आणि बैलवाला 99% नाही म्हणतच नाही, पैराही देतोच. अजून एक सांग ना मित्रांनो, ज्यावेळेस टॉपचं एखादा वस्तू आपल्याला, आणि ह्यानं काय केलं आतापर्यंत बैल बघितली, आता त्यो एखादा फोन करतोय म्हणून त्याचं काय माणसं म्हणते फोन केल्यानंतर वाटतं हे करतं, म्हणजे विश्वास ठेवत नाही, हे पळते का नाही पळते. परंतु प्रत्येकाचा व्हिडिओ बघितलं आणि लय जणांनी नाकारले, लय जणांनी अशी ही सुद्धा करत नव्हती. आपण ज्यावेळेस त्यानं दाखवून दिलं सगळ्यांना की बाबा मी काय कमी नाही, कुणाला कमी पडणार नाही, आणि इथनं पुढं सुद्धा कुणाला कमी पडत नाही, आणि पडणार पण नाही, पडू देणार पण नाही. माझ्यासाठी पळतोय फक्त. अजून किती महिने दात लावायला? 2-3 महिने अजून दात लावत नाही. 3 महिन्याचा दात लावत नाही मित्रांनो. मालकाचं एवढं बारकाईनं एवढं लक्ष असतं की कणस जरी घालायची म्हटलं तर ती बारीक बारीक तोडून घालतो, का तर दाताला ताप नको, म्हणजे इतकं बारकाईनं लक्ष असतं. आणि माझ्या नजरेतली वस्तू मला वाटतं त्यानं गंगोजीत पहिल्यांदाच मला वाटतं फायनलच आकडं होतं. मला म्हणलं वासरू 1 नंबरातला आहे. आणि नेमकं म्हणजे आम्ही कॉलेजचे मित्रांनो, परंतु त्याचं घर मी बघितलं नव्हतं किंवा माझं घर त्यानं बघितलं नव्हतं बरं का. आणि नेमकं मी त्या धानाजी जिमलच्या इकडे चालून पुढे गेलो डायरेक्ट, म्हणजे बोलत फोनवर नेमकं ह्याच्या बशी जाऊन उभं राहिलो. वासरांना नाव राखलं मित्रांनो. आणि आत्तापर्यंत अजून पण तुम्हाला सांगतो, म्हणजे असं काय नाही की अजून पण दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे का, तर आहे. अजून कुठं 1 नंबरचा असावं लागू दे किंवा 10 नंबरचा असावं लागू दे, दोन्ही खांदी आतला बैल लागला ना सुट्टी नाही मग सुट्टी नाही देणार. आणि दुसरी गोष्ट, आपण कधीच आता 2 वेळा 1 नंबर केला, पण कधीच आपण विजयानं हुरळून गेलो नाही किंवा कधीच ही नाही. बॅनरच बनवलं नाही मित्रांनो. अजून काय सांगू तुला, बॅनरच बनवलं नाही त्यानं सगळ्यात नाही कुणाला, म्हणजे अजिबात. कुठं काही जण शर्ट काढते ते, कुठं नाचते ते, काय करते ते, पण अजिबात नाही. तुम्ही कुठं पण चौकशी केली जरी किंवा लाईव्ह मध्ये बघितलं तरी तुम्ही बघू शकता, अजिबात नाही. आनंदानं हुरळून जाणार नाही. आणि कधी मार खाल्ला तरी नाराज नाही होत. वासराव नाही कधी तापणार, घरी जाणार. वासरू कधीच नाराज करत नाही मला, आणि केलं पण नाही आणि करणार पण नाही. सगळ्यात म्हणजे दुःख कधी वाटलं होतं मला? दुःख म्हणजे पैरं दिलं नाही तर ज्यांनी मी पहिल्यांदा हे केलं, ज्याला विचारलं त्यांनी नाकारलं. सगळ्यात सुनील पाटील फोंडशिरस, त्यांनी एका शब्दावर आपल्याला बैल दिला, एका शब्दावर बाबा पळवी म्हणून. मग पानवणमध्ये त्याच्यावर 3 नंबर केला, पळवणीला 4 नंबर केला. त्यांनी खूप सहकार्य केलं आपल्याला. पण एक अनेक लोकांच्या घरी जाऊन आला माणूस. मी म्हणत नाही की आता मला पण बऱ्याच वेळा फोन केलं, काय माझ्याच्यानं होतं एवढं मी त्यानंतर स्वतः घरी जाऊन माणूस आला, आपण जाऊया त्यांना, जे आपण ह्याच्या घरी जाऊ त्याच्या घरी जाऊ. परंतु मला माझ्या कामातनं वेळ भेटला नाही, परंतु माणूस घरी जाऊन आला. आणि कसं संघर्ष केल्याशिवाय कष्ट नसतं मित्रांनो. आता म्हणतंय, आता आम्ही दररोज मला वाटतं दिवसातनं एक तरी फोन असतोच आमचा, त्यामुळे एवढं तुम्हाला सांगतो. नाही म्हणणार मालकापेक्षा धनाभावाला कसं काय माहिती जास्त, हे पण विषय. रोज एक तरी फोन असतोच, काय चाललंय, वासरू कसं आहे, काय फ्रेश आहे का, म्हणजे रोज एक काय नाही काय बोलणं असतंच आमचं. आणि बाबा पुढचा पायरा कुठला करायचा आहे किंवा कुठलं मैदान खेळायचं आहे. आणि भरपूर सहकार्य असतं धनाभाऊचं. मी म्हटलं की नाही धनाभाऊ बाबा असा बैल आहे आपल्याला, त्याचा नंबर देणार, किंवा तुम्ही फोन करा स्वतः म्हटलं तरी ती स्वतः फोन करणार. म्हणजे भरपूर सहकार्य करतात धनाभाऊ. आजपर्यंत मित्रांनो, आता ही संतो माझा मित्र आहे म्हणूनच नाही, पण मला किती पण गडबडीत आता माझ्या खाद्यामुळे सगळे नंबर हे गेला आहे. मला खाद्याचं मला वाटते 25 फोन जर खाद्या झाला तर 75 फोन मला नंबर द्या म्हणून येत होतं. परंतु 100% नंबर द्यायचा, कारण आपला एक नंबर देण्यामुळं एखाद्याचा जर फायदा होत असेल तर 100% त्याचा फायदा करून द्यायचा. काय हो, काय सांगसाल? काय आज लय खुशी आज आपलं ज्यावेळेस कोण नव्हतं मग आपल्यासोबत, त्यावेळेस यांनी याला नाना भाऊ आपल्याला असा फोन टाकायचा आहे, आणि असं पैरा नियोजन लावायचं, आणि असंच फिल्डिंग लावायचं. कुठं फोन करायचा आहे तेवढं सांग, तिथं फोन लावणारच आणि कॉन्टॅक्ट घेणार आणि लावणार सेटिंग. बाकी काय सुद्धा नाही. कुणाला पण फोन लावा डायरेक्ट मालकाशी नंबर घेणार
आणि बोलणं करून देणार. मला वाटतं नाना भाऊ काय सांगचाल वासराविषयी एवढं म्हणजे आणि ह्या वासराचं म्हणजे कष्ट करण्याजोगं आहे पण वासरू कारण ज्या पळत्या घोड्यावरच माणूस पैसे लावतो. आज हे तुम्ही जर फोन लावा म्हणजे दुःख वाटत नाही हो. फोन कोणाला पण करायचं म्हणलं ना पळतोय त्याला त्याच्यासाठी फोन करायला काय अडचण येत नाही. पण ज्याचं पळत नाही ते म्हणजे त्याच्या संग फोन करायचं म्हटलं तर अडचण येते. पण ह्याच्यासाठी पळण्यासाठी नाही पैरं बिरं मिळत नव्हतं त्यावेळेस मी त्याच्याबरोबर गेलो आणि माझं एवढं संपर्क आहे चांगला. जिथं जिथं जायला नाही तिथं काय नाही काय तर संपर्क व्हायचा माझा. एवढं मला बरं वाटलं. आणि जेव्हापासनं मी त्याच्या संग आलो ना तेव्हापासनं गाडी कायम अगदी राहिलेली आणि कधीच आपल्याला म्हणजे नाराजच केलं नाही गाडीनं त्या. आणि आज ह्या हिंदकेसरी मैदानाला आलोया. आज यायचं का तर यायचंच ठरवलं होतं. भले गट मी घरनं बघितला पण इथं काही होऊ द्या येणार म्हणजे येणारच ही माझी इच्छाच होती इथं. आणि इथं गाडी राहणार का तर राहणार. कितीही नंबर करू द्या काय घेणं देणं नाही. कितीही नंबर करू द्या समाधान आहे. गोलाला तर राहिलो मोठ्या मैदानात ह्याच्यात समाधान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गणेश माळवे आणि दत्ता पाटील यांनी मला विश्वासानं वस्तू दिली. ही वस्तू पाळणारच तुम्ही बिनधास्त न्या. त्यांच्यावर विश्वास ठेवला किंवा त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि खूप आभार आहे त्यांचे बी. ते आणि अजून एक शक्यतो झऱ्याचा बैल कधी वाया जात नाही मित्रांनो. परंतु त्यांनी बैल दिलाय म्हणून अनेक लोक म्हणतील बाबा बैल कष्ट महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो शिव माणसाचं जर कष्ट मित्रांनो मी पेडगावच्या मैदानाचीच वाट बघत होतो. पेडगावचं मैदान झाल्याशिवाय दाखवायचं नाही. पण ह्याचं जर कष्ट दावलं ना तर तुम्हाला लक्ष देईल. मला वाटते किती गाया किती आहे तुझ्या? गाया 10-11 आहे त्या. ट्रॅक्टर आहे मुरघास मशीन आहे. कष्ट भरपूर आहे. कष्ट कोणाला दिसत नाही ह्याच्या मागचं. नुसतं मग का कोण नाही पळायला लागलं लगेच म्हणणार मग ही कुठं लय पळतोय ही कुठं लय जोटं मोडतोय ही धोरसुडीत पळतोय माघारी बदनामी करणार लय आहेत. पण मला एवढंच म्हणणं माझं एवढंच सांगणं आहे जी बदनामी करतात माघारी किंवा जी माघारी बोलते त्यांना एवढंच सांगणं आहे माझं की या नंदी संघ गद्दारी करू नका किंवा नंदी संघ बेमानी करू नका. त्यांच्या विरोधात काही करू नका. ती वरचा बघतो या त्यांना काय कुठं ठेवायचं काय करायचं ती स्टार पाहिजे स्टार बरोबर स्टार आणि कष्ट असलं ना कोणी काय रकू कावळ्याच्या शापानं कधीच गाया मरत नाही त्या. फक्त ह्या वाघानं माझ्या तोंड बंद करून टाकली मागची बोकणाऱ्यांची. बस एवढं समाधान आहे. आणि आज पेडगावचा हिंद केसरीचा गुलाल दिलाय ह्याच्यात समाधान आहे. अजून कुठलं किती ड्रायव्हर अजून झालं तुमचं काय? आपल्या सुरुवातीला तेव्हा अक्षरशः गट पास नव्हता किंवा कोण हे करत नव्हतं त्यावेळेस सगळ्यात जास्त सहकार्य केलं तानाजी ड्रायव्हर माळशिरसकरांनी. तानाजी हाडके त्यांनी खूप लय सहकार्य केलं आणि म्हणजे पडत्या काळात त्यांनी साथ दिली. पहिरं किंवा ही त्यांनी हे करून दिलं. 1-2-3 पहिरं त्यांनी केलं. तेव्हापासून जे फोकसमध्ये आलो आणि सुरुवातीला गटापासून त्यावेळेस गटाला पण मार खायचो तेव्हापासून तानाजी हाडकेंनीच आपल्याला पहिल्यांदा गाडी आणली. तानाजी हाडकेंचं खूप सहकार्य आहे. संतोच एवढं ह्या साईडला जर आलं वासरून दावे पाहिजे हॅलो तर ह्या साईडला जर बघितलं तर ज्यावेळेस मला वाटतं पहिल्यांदाच याला सांगितलेलं एक नंबरातली वस्तू आहे का तर आहे. आणि खरंच झऱ्याची वासरं उमाटती तर उमाटतीच. आणि इकडे बघा मित्रांनो डावीने गट पास केलाय असं आणि उजवीनं सेमी पास केलाय. ज्या वेळेस ही गाडी पुकारली मी इथं पळत गेलो पलीकडे म्हणलं बघूया काय झालंय पाखऱ्यात आपल्या म्हणजे पाखऱ्या आणि कळणी 1 नंबर केला मित्रांनो. असं काय नाही की बाबा मधनच पळायला पाहिजे त्याला काय सांगशील पाखऱ्याविषयी? धरायला ही गाडी असतो पुढं. जेव्हा पाखऱ्या म्हणजे मी मैदानात गेलोय त्यावेळेस कंपल्सरी पाखर राहिलेला जाईल त्या मैदानात. आणि मी गुलाल बी विकतो आणि हॉटेल बी असते. पण कंपल्सरी ह्याचा ज्यावेळेस फोन येईल का नाही त्यावेळेस मी झाडाला वर असतो. दुकान सोडून वर असतो. 1 नंबर पोरगा आहे काय अडचण नाही. आणि गुलाल वगैरे बैलगाडी मालकांना जे गुलालात राहील त्यांना माझ्याकडून एवढं हे आहे कळकळीची विनंती ह्याच्यापासून गुलाल घेत जावा. गरीब पोरगा आहे गरिबीतनं सगळं चालू आहे. याला सहकार्य करा एवढंच. तर मित्रांनो बघा आणि जनतेचे खूप सहकार्य आहे ह्याच्यात. आता मी इथं या गावाकडून किंवा जिथं मित्रमंडळ आहे तिथनं फोन करते ते अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन ते एवढंच प्रेम राहू द्या जनतेचं बास बाकी काय नको. आणि जनतेसाठी ती पाळणार आहे अजून जनतेसाठी काय कमी करणार नाही तो. आता बैलगाडी क्षेत्रात काय झालंय नियम मित्रांनो की एखादा गुलालात राहिला की त्याची परत तिथं जायचं म्हणायचं खाद्याची जाहिरात करायची. संतो भाऊ खरं सांगायचं बरं का अगदी आपलं खरोखर सांगता का तुम्ही खरं म्हणजे माझ्याकडे तोंडावर बघून म्हणू नका. काय
एक नंबर खाद्य आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त 2 महिने झालं चालू केलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच चारत नाही आणि दोन्ही टायमिंगला आपलं खाद्य असतं या एक टायमिंगला चारायचं एक टायमिंग फरक काय जाणवला त्याचा? आणि मित्रांनो असं काय नाही, चालू केलंय खाद्य तेव्हापासूनच खोंड गुलालात राहायला लागला किंवा त्याच्या स्पीडमध्ये फरक पडला सगळ्या गोष्टीत बदल होत गेला त्याच्या शरीरात बदल झाला सगळ्याच गोष्टीत आता याच्याबरोबर एक बारकं कोण आणले ती पण गणेश माळवे झरे यांच्याकडून पासूनच आणलेला आहे दत्ता पाटील झरे दोघाला पण हीच आहे. दोघाला पण हीच आहे खाद्य आणि पहिला तुम्ही पेंट चारत होता, मी म्हटलं पेंट पण चारायची गरज नाही त्याच्यात. हो नाही दानाभावाचंच खाद्य चारतोय आपण आणि खरोखर चारतोय ह्याच्यात काय खोटं बोलतोय किंवा हे करतोय किंवा त्यांच्या जाहिरातीसाठी किंवा त्यांच्या त्यांच्याकडे बघून बोलतोय असं काहीच नाही 100% त्यांचंच खाद्य चारतोय मी आणि इथून पुढं पण चारत राहील. मित्रांनो बघा आता रोज कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यामुळे तुम्ही ओळखून जात चालच मित्रांनो, कारण आम्ही कंटिन्यू एकत्रच आहे एक प्रकारे. आणि बस मला पाकऱ्यानं माझं म्हणजे तर माझ्या डोळ्यात पाण्यावर आलं मित्रांनो. त्यांची जर परिस्थिती किंवा त्याची गडबड जर बघितली ह्या मी एक दिवस थांबलोय मी तिथं मला वाटतं एक 8-9 वाजेपर्यंत मी तिथं होतो, तुम्हाला पण माहीत आहे. पण ती गडबड ती सगळ्या गोष्टी बघितल्या की खरंच कष्ट घ्यायचं तर संतोभावनं घ्यायचं. पहिल्यांदा ज्यावेळेस कातर खाटाव मैदानामध्ये कडन 1 नंबर केला अक्षरशः रडलो त्यावेळेस, कारण त्यानं कडनं खूप जिगिरी लावली एकदम 1 नंबर पळला आणि आतल्या बैलानं पण सहकार्य केलं भरपूर. आणि सगळ्यात महत्त्वाचं सुजित ड्रायव्हरचं ह्याच्यात खूप योगदान आहे. सुजित ड्रायव्हरनं खूप सहकार्य केलं आहे आणि सुजित ड्रायव्हरमुळंच आपलं जास्त हे आहे चर्चेत आलो. आणि सुजित ड्रायव्हरला इथनं पुढं पण आपलं हीच सांगणं असेल की बाबा असंच लक्ष असू दे किंवा कुठल्या पण गोष्टीत अडचण आली काय हे झालं तरी आपलं सहकार्य करत राहावा. चला धन्यवाद.